जणू काही क्रिकेटची जत्रा भरली की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। 24 इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना कोणी दुबईवरना या स्पर्धेचा आनंद घेतोय, कोणी कतारवरनं या स्पर्धेचा आनंद घेतोय, तो कोणी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातनं या मॅचचा आनंद घेतोय। सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया। दोन्ही संघाचे 12th मॅन आपण मैदानामध्ये पाठवा। दोन्ही संघाचे 12th मॅन कर्जत संघाचा 12th मॅन आलेला आहे। टॉस मात्र जिंकलाय टीम कर्जत तालुक्याच्या या संघाने आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा। नीरज 11 पनवेल विरोधात कर्जत 11 कर्जत, अशी बिग फाईट बिग मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। टॉस मात्र जिंकलाय नीरज 11 पनवेल संघाच्या विरोधात कर्जत 11 कर्जत संघानं। फलंदाजी मार्क वरती मात्र दोन धुरंधर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी रायगड प्रीमियर लीग गाजवली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ओपन क्रिकेटचा देखील खेळ सातत्यानं खेळण्याचा विक्रम रचला। ते दोन धुरंधर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। नीरज 11 पनवेल संघाची जोडी आपण पाहतोय। एकीकडे ओमकार पाटील आहे, तर त्याच्या बरोबरीनं धावांची रन मशीन म्हणून ज्यांना आपण ओळखतो तो सुमित डोंगलेला आपण पाहतोय। आता मात्र कर्जत 11 कर्जत संघाचे कोणता गोलंदाज वापरला जाईल असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय, पण त्याचं उत्तर कर्जत 11 कर्जत संघाचा कर्णधार मात्र देईल। त्या देखील संघामध्ये आपण पाहिलं तर कुशल सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या बरोबरीनं अमोलचं देखील खूप मोठं नाव आहे आणि कल्पेशला देखील कोण विसरणार। दिग्गज खेळ मात्र मैदानामध्ये होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि विनंती करूया डीजेला या मॅचची सुरुवात तुमच्या सुमधुर गीतानं होऊ दे। अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा, कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय। एकीकडे आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहे, या हंगामातील व्यावसायिक खेळाडू ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जातो तो साहिल लोंगले, तर त्याच्या विरोधामध्ये सुमितला स्ट्राइक एंड वरती पाहतोय आणि ओमकारला आपण नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय। ही मॅच मात्र प्रेक्षकांच्या काळजाला घाव करून जाईल अशी अपेक्षा आपण करूया। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र आता सज्ज झालाय। 5 षटकांचा हा खेळ आहे। संदेशजी येवले साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं। माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत। समीरजी मसूरकर साहेबांची ही संकल्पना आणि या संकल्पनेतनं आता मात्र 14 वर्ष लीलया पूर्ण आली। पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला,
आणि पहिल्या चेंडूवरती आशाभूत नजरेनं सुमितला देखील पाहावं लागलं, कारण इथे मात्र गोलंदाज साहिल लोंगलेनं पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा आला. याआधीची मॅच देखील जबरदस्त पाहायला मिळाली. त्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांनी आनंद घेतला. मोक्याच्या क्षणी षटकार आल्यानंतर खेळ मात्र बहरला. तो पहिल्या मॅचचा SP सुपर प्लेयर अलिबाग संघाच्या माध्यमातून. इथे मात्र धावा मिळतात 4. पहिला मिळतोय चौकार. टोटल 5 धावांनी स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. स्ट्राईक एंड वरती आता ओमकारला आपण पाहतोय. एक स्टायलिश प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे. 360 न हा देखील फटकेबाजी करू शकतो. आणि इथून मात्र आता ओमकार काय करणार. साहिल लोंगरेच्या मनामध्ये काय रणनीती असणार. पंचांच्या डाव्या बाजूनं तो देखील तयार. हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला. वेग पाहायला मिळतो या चेंडूवरती. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज साहिल आणि त्यानं मात्र हा चेंडू फेकलाय निर्धाव. गायकवाड साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. बरीचशी गर्दी आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. बॅटची कडा त्यानंतर टिपलेला झेल. अमोलनं मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. अमोल चव्हाण मॅन फ्रॉम नेरळ मोहाची वाडी संघाचा खेळाडू ज्यानं मात्र टिपलेला ओमकार पाटीलचा झेल. संपलाय आता खऱ्या अर्थानं ओमकारचा खेळ. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये, पण त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत. तमाम प्रेक्षकांना मात्र त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला आयोजकांसाठी. पण इथे मात्र त्याला आता प्रेक्षक वर्ग शुभेच्छा देतोय आणि तो आता स्ट्राईक एंडवरती आहे. साहिल येणारा चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ करणार याच्यावरती पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुनील चावरी. लेदर क्रिकेटचा अनुभव देखील चांगला आहे. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा एक पुरस्कार त्याच्या नावावरती आहे. का तो आहे याचं ज्वलंत उदाहरण त्यानं मात्र दिलं. वाघाची धाड फोडलाय पहाड. आसमानी सुलतानी मारलाय षटकार. ठोक DJ. मुंबई पुणे हवेवरनं याच आपण सातत्यानं आई माऊलीच्या पालख्या पाहिल्यात. खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण मात्र कार्ले डोंगरावरती जातो. आणि तिचंच दर्शन घेऊन आलाय की काय सुनील असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. पण त्याचं उत्तर साहिलला शोधावं लागणार. रिव्हर्सिपचा प्रयत्न. दुधारी तलवार. गेंद जाएगी क्या आर पार. मिलेंगे रन क्या 4. पण इथे मात्र करतोय गोलंदाज विचार, कारण की फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावांची वाढ देखील पाहायला मिळतीये. टोटल धावा लागल्यात त्या 13. 1 बाद 13. क्या मेरा क्या तेरा. खेळ मात्र सातत्यानं सुंदर होतोय. जबरदस्त आयोजन आपण बघतोय. माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून आजची या स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्र. चांगल्या पद्धतीनं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेसाठी आता
रथी महारथी देखील या मैदानावरती आलेत. पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करूया. ऑन स्क्रीनवरती आपण आकाश तारेकरला देखील पाहतोय. डिंगडॉंग पुणे सारख्या मोठ्या संघामध्ये खेळण्याचा विक्रम देखील आकाशनं केला. पहिला बायकर मॅन म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख आहे, बऱ्याचशा बाईक ज्याच्या नावावरती आहेत, पण आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो सुमित. एकाच गावचे दोन हे खेळाडू आहेत. पारगाव संघाला नेहमी उंच शिखरावरती चढवण्याचा हातभार ज्यांच्या नावावरती आहे ते मात्र सुमित आणि आकाश या मॅच मध्ये आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणखी एक व्यावसायिक खेळाडू SP दादर संघाच्या माध्यमातून देखील याला आपण खेळताना पाहिलंय. आता मात्र आणखीन मोठ्या मोठ्या संघांमध्ये याची खेळ मात्र बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आपल्या तालुक्यासाठी, कर्जत तालुक्याच्या टीमसाठी खेळताना मुंबई एंड कडनं, अर्थातच जनता विद्यालय एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती आलाय विजय पवार. पवारांची पॉवर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण या विजयची पॉवर फुल गोलंदाजी मैदानामध्ये होईल का? सुमितनं मात्र या चेंडूला सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला अडवलं जातंय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी पूर्ण होती ती एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नीरज 11 पनवेल संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय, तर त्याच्या विरोधात कर्जत 11 कर्जत संघाला आपण पाहतोय. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. तो निर्णय आतापर्यंत पथ्यावरती नक्कीच मी तर म्हणेल या मैदानावरती पाहायला मिळतोय. अमोलच्या मनामध्ये काय रणनीती असेल, विजयच्या मनामध्ये येणारा चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल याचा विचार असेल, तर सुनील चावरी जो स्ट्राइक एंडवरती आहे, ज्याच्या मनगडाची ताकद येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळणार का? पण अशा वेळी या मॅच मध्ये पहिला देड चेंडूचा इशारा मात्र इथे आलाय. यानंतरची मॅच मात्र तालुका निहायत गटामध्ये विनर वर्सेस विनर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे मी विनंती करेल SP सुपर प्लेयर अलिबाग पेजारी संघाला आपण कुठे जाऊ नका. या मॅच नंतर तुमचीच मॅच या मैदानावरती खेळवली जाईल. इथे जबरदस्त चेंडू, विनोद सर सटीक यॉर्करचा मारा केला गेला. आणि नेहमी आपण पाहतोय सर सचिन रमेश तेंडुलकर आणि सटीक यॉर्करचा वापर सातत्यानं क्रिकेटच्या या पटलावरती केला. तो गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण मात्र या चेंडूला आपलं म्हणणार असते. परंतु सुनील चावरीचा सुद्धा कौतुक करावं लागेल. यॉर्कर चेंडू होता, त्याला माहिती आहे की यामध्ये जर षटकार जरी आला नाहीये तरी चांगली प्लेसमेंट करून एक धाव निश्चित रूपे घेते. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 16. वेगवान चेंडू पाहतोय आपण. विनोद सर ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं फेकला. याच करता या गोलंदाजाची ओळख आहे आणि ती ओळख तो मात्र इथे सिद्ध करताना का मला तालुक्याच्या या टीम मध्ये समाविष्ट करून दिलं गेलं आणि इथे मात्र मला माझं काम चोख करायचंय. आणि अशा वेळी त्यानं फेकलेला हा डॉट चेंडू, जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमा रेखाच्या आर पार. मिळतील धावा 4, जरूर होगा बेडा पार. ठोक ठोक डीजे मेरे यार. आस्वाद घेते आपले आणि सुनील चावरी ही जोडी मात्र मैदानावरती चांगला खेळ करते. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तुषार जर बघायला गेलं तर चांगला फटका सजवला होता सुमित डोंगळेने. जबरदस्त टायमिंग वापरला गेला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र इथून पाहायला मिळाला, पण यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. या चेंडूला मात्र पंचांनी पनिशमेंट दिली आहे. स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 20. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला, पण इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न टीम नीरज 11 पनवेल संघ करताना. वेगवान चेंडू, पंचांकडे मात्र अपील केली जातीये. पंच सांगतायत
काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. इथे मात्र आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये या मॅचची होईल सुरुवात. नक्कीच परंतु तुषार धुमाळ मी इथे एकच सांगू शकतो की पंचांचा निर्णय असेल हा सर्वांना मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम नक्कीच मानला जाईल. तर इथे मात्र चांगला खेळ होतोय विजय पवार. आपण पाहतो कर्जतमधनं वनराईमधनं नेहमीच खेळणारा खेळाडू आणि बरेचसे मोठमोठे स्पर्धा खेळलाय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. SP दादर संघातून सुद्धा हा आयकॉन स्वरूपात खेळणारा खेळाडू खरोखर त्याचे मात्र प्रदर्शन इथे मात्र चांगलं होतं या मैदानावरती. निश्चित पण स्ट्राईक एंडवरती असा एक घणाघाती फलंदाज आहे ज्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे आणि ज्याच्या नावावरती एक गाणं देखील आहे जे युट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं स्पर्धेमध्ये आपण ऐकले. पण इथे लागोपाठचा दुसरा असं वाटलं होतं, पण स्वेर चेंडूचा मात्र पंचांचा इशारा आलाय. नक्कीच आपण पाहतो या मंचावरती पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. आमचे दिलीप शेठ पोरवार असतील, संतोषजी जंगम साहेब असतील, आमचे रमेश काका सावंत असतील, सत्यजित देशमुख साहेब असतील, झेल पकडण्याची संधी होती. ही संधी मात्र कर्जत 11 कर्जत संघ मात्र सोडणार नाही. इथे मात्र सुमित डोंगलेच्या पाडीचा होतोय अंत. 21 या धावसंख्येवरती दुसरा हादरा टीम. नक्कीच आमचे सत्यजित देशमुख साहेब असतील, राहुलजी गायकवाड साहेब असतील, जिमीतजी बोरवाल असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, प्रशांतजी वाघ साहेब असतील, मयूरजी रेड्रे साहेब असतील, पुन्हा आमचे मुस्लिम बाई सर्वांचं आपण, आमचे संदेशजी येवले साहेब असतील, पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. परंतु मैदानावरती खेळ चाललाय, पहा गर्दी गर्दी आणि गर्दी. या मैदानावरती फक्त कुठेही पहा बघा गर्दी आपल्याला दिसण्यात येते. नक्कीच गर्दी आणि गर्दी आपण पाहतोय. नीरज 11 संघाचा आणखीन एक जबरदस्त फलंदाज मैदानामध्ये आलाय, आकाश गणपत तारेकर. या खेळाडूचे जे कोणी फॅन्स इथे आलेत ना त्यांना मी विनंती करेल जरा तुमच्या मोबाईलची टॉर्च ओपन करा. आकाश तारेकर याचे जे कोणी फॅन्स या मैदानावरती मॅच पाहायला आले असतील त्या सगळ्यांना विनंती तुमची टॉर्च मोबाईलची ऑन करायची आहे. बघा ती टॉर्च आता ऑन झालेली आहे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. बरेचसे फॅन्स आकाश तारेकरचे चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. आकाश तारेकर हे नाव का महाराष्ट्रात चर्चेत आहे हे मात्र इथे सिद्ध झालंय. बघा तिकडे पार काना कोपऱ्यातनं देखील लाईट्स पेटलेले आपल्याला. सर आपलं म्हणणं रास्त आहे कारण की रायगडचा तो वंडर बॉय आहे आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा बायकरमॅन सुद्धा आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 2 व्हीलरचा किताब सुद्धा मिळालेला सर्वात चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे आणि मेन म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे. सुनील चावरी स्ट्राईक एंडवरती मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा साहिल ला आपण पाहतोय वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तो गोलंदाजी करतोय. आदरणीय आमचे परम मित्र आता मात्र सुधागड तालुक्यावरनं देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग इथे आलेत. सागरजी कदम यांचं देखील आपण हार्दिकाचं स्वागत करूया. आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय लेग बाईची एक धाव जोडली जाते. नितीनजी ढोले यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. वीरेश्वर रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून स्पर्धेसाठी जबरदस्त कामगिरी करणारे समीरजी मसूरकर ज्यांचा आज रात्री 12 वाजल्यानंतर वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातत्यानं या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धा पाहता पाहता 14 वर्षामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळाली. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची. साहिलनं मात्र आकाश तारेकर या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय, पण हा फलंदाज बांधून राहण्यामध्ये सक्षम नाहीये. इथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू त्यानं पाहिला आणि अशा वेळी आता मात्र चित्याची चपळाई, हरणाची गती वापरली गेली आणि सहजरित्या पूर्ण केल्या 2 धावा. नक्कीच तुषार जर पाहायला गेलं तर खरोखरच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक विजय पवारचं, जिथे मात्र 4 धावा होत्या परंतु त्याची उंची याचा मात्र फायदा होतोय आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय कर्जत नेरळ संघाचं, जो खालापूर तालुक्यामध्ये नेहमीच आपण पाहतो चांगले जेव्हा आपल्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये नेहमीच सहभागी होणारा संघ आहे आणि आज मात्र त्यांचा खेळ चांगला होताना दिसतोय.
विनोद सर, यानंतर देखील 4 ओपन गटाच्या टीम आपण पाहणार आहोत. रथी महारथी, मग महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या बाहेर देखील असो, पुण्यावरनं देखील बरेचसे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. शिवतेज 11 पुणे, विशालजी कांबळे सरांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करेल, आपण यावं. संजय सोलंकी सरांचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त टीम्स सन्माननीय करण्याचं काम मात्र सचिनजी त्यांनी केलंय. मसुरकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असणार आहे की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय सचिनजी मसुरकर साहेब. इथे या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला लांबी कमी आणि मात्र बाउन्स जास्त पाकल्या मिळाला. चेंडू गेला आर पार. मिळतील धावा. 4 4 4 4 चौकार. इथे या 4 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद 28. भरतजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. जबरदस्त चेंडू. साहिल देखील कमी नाहीये. साहिल मध्ये क्षमता आहे. आता व्यावसायिक देखील खेळ खेळतोय आणि या खेळाच्या माध्यमातून बरंच काय तो शिकलाय आणि आता त्याचा वापर अभ्यासू गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. तेच तरार एक गोलंदाज आहे. पुणे इनकडनं गोलंदाजी करतोय, परंतु आकाश सुद्धा एक कसलेला असा फलंदाज आहे. इथे मात्र हवाई सफर, लॉंग लॉंग वे मल्टी डाबर च्यवनप्राश षटकार आलेला देखणा फटका आणि नक्कीच इथे मात्र दर्शवतोय की मी खोपोलीत आलोय आणि आलो नाहीये तर मी जिंकलोय. चांगला षटकार मारतोय आकाश तारेकर. आकाश तारेकरचा आपण सर विचार केला तर याच मैदानावरती 105 धावांचा विक्रम रचण्याचा प्रयत्न त्यानं आणि मनीष शर्मानं केला होता आणि त्याच फॉर्मात आकाश तारेकर आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या आकाश तारेकरने AK-47च्या गोळीसारखा हा चेंडू सीमारेषेच्या आर पार मारला आणि जबरदस्त पद्धतीने षटकार मिळवला. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 2 बाद 34. नक्कीच आकाश, जर विचार केला आकाशचा तर बरंच वर्ष क्रिकेटमध्ये पाहतो आपण आणि चांगला खेळ त्याकडनं नेहमीच खेळला जातो. चांगला खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. परंतु जर पाहायला गेलं तर सन्माननीय भरतजी पाटील साहेब तसेच सन्माननीय सचिनजी मसुरकर साहेब इथं उपस्थित झाले. त्यांचं मात्र स्वागत होते. मी संदेश मात्र साहेबांना विनंती करतो की सन्माननीय सचिनजी मसुरकर साहेबांचं तसं भरतजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. इथे मात्र नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्गवरती गणेश घारे. हा देखील कदाचित उमरोलीचा खेळाडू आहे. उमरोली संघाचा आपण विचार केला तर कर्जत तालुक्यातील एक नामांकित संघ आहे ज्याच्यामध्ये गोलंदाजीचा तोपखाना आहे. आणि सन्माननीय राहुलजी गायकवाड साहेबांचं इथे स्वागत होते. मी विनंती करतो संदेशजी मात्र यांना की सन्माननीय राहुलजी गायकवाड साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्याच उमरोली गावचा हा गणेश घारे गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा मुंबई एंड अर्थात जनता विद्यालय एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूनं स्ट्राईक एंड वरती सुनील चावरी जिसकी दुनिया है बावरी. जबरदस्त चेंडू. गणेश देखील स्वतःला सिद्ध करतोय. व्यावसायिकता कमी आहे माझ्याकडे पण क्लास मात्र क्रिकेटचा आहे. उमरोली संघानं सातत्यानं दिलेली साथ माझ्याकडे आहे आणि त्याच जोरावरती आता कर्जत तालुक्याचं नाव मी उंच करण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्सिपचा प्रयत्न. दुधारी तलवार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा चेंडू आरपार. मिळतील धावा. 4 4 4 चौकार. नक्कीच मुन्ना सर आपलं म्हणणं रास्त आहे. तुषार सर जर पाहायला गेलं तर एका बाजूला पाहिलं तर युवा टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनुभवाने भरलेला एक चांगला फलंदाज आहे. परंतु तो अनुभव काय असतो तो मात्र इथं मैदानावरती दाखवतोय. सुनील चावरी पहिला चेंडू भले तो डॉट झाला असेल परंतु दुसरा चेंडू पाहिला, कलात्मक स्ट्रोक पाहिला, रिव्हर्स स्वीपचा फटका लागवला, चौकार. खरोखरच आपले इरादे स्पष्ट केले सुनील चावरीने. 13 या धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या बदलतोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 2 गडी बाद 38. विनोद सर या फटक्यावरती नक्कीच मी मला एक गोष्ट आठवतीये. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक म्हण आहे
जब सीधी उंगली से घी नहीं कर रहा हो तो तेडी करनी चाहिए आणि तसाच प्रयत्न त्यानं केला आडव्या बॅटनं मारायला चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर आलेलं गणेश वरती दडपण स्वेअर चेंडूचा इशारा टोटल स्कोर कार्ड वरती 39. नक्कीच गणेशचे जर दोन स्क्वेअर चेंडू आहे जर विचार केला तर दोन्ही चेंडू खरोखरच सुंदर टाकलेले ऑफ स्टंपच्या लाईनीमध्ये टाकले परंतु चौकार मारल्यानंतर लगेचच त्याची जी लाईन आहे लगेच भरकटली आणि लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू टाकला. दिशा से भटके तो पडेंगे फटके क्या लगेंगे झटके. जबरदस्त टायमिंगचा वापर पण इथे क्षेत्ररक्षक आहे त्यानं मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. सुनील चावरी सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा देखील संपलाय 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 खेळ. आता येणाऱ्या फलंदाजाला जमवावा लागेल क्रिकेटचा बॅट आणि चेंडूचा मेळ मेळ मेळ. नेक्स्ट बॅटर आणखीन एक 360 विश्वजित म्हात्रे ज्याच्या नावातच विश्व जिंकण्याची संकल्पना आहे तो विश्वजित मैदानामध्ये. नक्कीच विश्वजित म्हणजे अभ्या असं त्याला म्हटलं जातं प्रेमाने आणि खरोखरच यावर सुद्धा एक चांगलं गाणं आपण ऐकलं होतं क्रिकेट जगतामध्ये आणि तो गाणं सुद्धा खूप फेमस झालेलं. तोच मात्र विश्वजित मात्र येतोय मैदानावरती. 39 धावा लागल्यात या मैदानावरती 5 षटकामध्ये किमान मी तर म्हणेल टीम पनवेल संघानं 65 ते 70 धावांचं लक्ष शोधलं पाहिजे कारण समोर देखील एक तगडा संघ आहे. पण अशा वेळी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये कर्जत 11 कर्जत संघाची. नीरज 11 आदर्श पनवेल आणि त्याच्या विरोधात मात्र खेळतोय स्वरा अँड श्री 11 कर्जत 11 कर्जत. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने तयार स्ट्राइक एंड वरती विश्वजित म्हात्रे. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये वेगानं तिखट आणि परिस्थिती विकट करणारी गोलंदाजी मैदानामध्ये होतीये. आतापर्यंत आपण पाहिलं जबरदस्त गणेशनं स्वतःला सावरलं. एक चौकार त्याच्या या ओव्हर मध्ये आला त्यानंतर स्वेअर चेंडूचा देखील मारा झालाय पण त्यानंतर चांगलं कमबॅक देखील तो करतोय. इथे मात्र या चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला होता पण अशा वेळी मी तर म्हणेल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनच जर का चेंडू आला असता तर नक्कीच एका मोठा फटक्याचं अंतर कापलं गेलं असतं. पण जर तरच्या भाषेमध्ये या क्रिकेटला स्थान नाहीये आणि जर तरचा उल्लेख केल्याशिवाय लोहार साहेब हा क्रिकेट देखील पूर्ण होत नाही. नक्कीच परंतु गणेश याचं कौतुक करावं गेलं तुषार सर कारण की गणेशने जी गोलंदाजी केली आहे सुनील चावरे सारखा फलंदाज होता आकाश चारेकर सारखा होता आणि अभि परंतु त्या तिन्ही फलंदाजांवर काय गोलंदाजी केली आहे लाजवाब एक्सलेंट. यावेळेस स्ट्राइक एंड वरती आहे आकाश तारेकर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खोला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर आपल्या भात्यातील आणखीन एक शस्त्र यस्त्र वापरलं गेलं पण इथे डायरेक्ट हिट. जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. आकाश तारेकरला आता परतीचा प्रवास करावा लागणार. ठोक डीजे. जाणारा खेळाडू रमेश पवार मॅनफॉर्म वाकडी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बरंचसं या खेळाडू सुद्धा नाव आहे. क्रिस गेल ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्या प्रकारे फलंदाजी करतो. आज मात्र या मैदानावरती चांगला खेळ होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला गरज आहे ती म्हणजे नीरज 11 आदर्श पनवेल संघाला. स्ट्राईकला बघूया कुठला फलंदाज अर्थातच अभि विश्वजित मात्र तर नॉन स्ट्राईकला रमेश पवार. नक्कीच सर रमेश पवार मैदानामध्ये गेलाय पण रमेश पवार हे नाव चर्चेत नाहीये. चर्चेत आहे ते औ नाव. औ नावानं या खेळाडूला जास्त प्रसिद्धी आहे आणि तो मात्र आता मैदानामध्ये गेलाय. आकाश तारेकर बाद झाल्यानंतर जबरदस्त खेळाडूंची साठा मी तर म्हणेल आदर्श पनवेल 11 संघाकडे आहे. अजून विशाल
जितेकर सारखा देखील फलंदाज त्यांच्या खेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे डीप बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्गवरती. डाव्या हाताचा एक अतिशय सुंदर गोलंदाज ज्यानं पहिली रायगड प्रीमियर लीग गाजवली, तो नितीन धुळे, मॅन फ्रॉम कर्जत बीड. कर्जत बीड संघाचा हा गोलंदाज नितीन धुळे. धुरळा उडवणार का आभ्या? अर्थातच विश्वजित म्हात्रे या क्रिकेटचा, ज्याला खालापूर तालुक्याचा विश्वचषक म्हणतात, तो जिंकणार का? जर तरच्या लढाईमध्ये आता गोलंदाज आणि फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. नितीन धुळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूनं 10-15 पावलाचा रनअप घेऊन सज्ज झालाय. पण स्ट्राईक एंड वरती एक घातक विस्फोटक फलंदाज विश्वजित म्हात्रे. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मात्र दिलं जाईल का? 5वं षटक आहे, अंतिम षटक. तोडफोड मार धाडबालय षटक. या षटकामध्ये किमान 20 धावांच्या शोधात विश्वजित म्हात्रे आणि रमेश पवार या दोन्ही खेळाडूंना शोध घ्यावा लागेल. गेम इज ऑन. जबरदस्त टायमिंग. यावेळेस चेंडू गेला गुल 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 गुल. डीजे गाणं वाजवा ब्युटिफुल. आलाय षटकार. लांबच लांब दूरवरचा षटकार मारला होता तो विश्वजित म्हात्रेने, अर्थात अभयने. दुसरा चेंडू पुरवायचा लगेचच. काय फलंदाजी करतोय अभ्या, त्या माहिती आहे आपल्याला की विश्वजित असा फलंदाज आहे. कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची त्यामध्ये क्षमता आहे. धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 47 या आकड्यावरती. 4 गडी बाद 47. 5वं षटक प्रगतीपथावर असताना तुषार सर, आपण म्हटलं तर खरं होतं की शेवटचं षटक नेहमीच हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार. आणि नितीन धुळे बघूया कमबॅक करतो का, कारण की नितीन धुळे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. कधीही तो कमबॅक करू शकतो. परंतु त्यासमोर एक धाकड फलंदाज आहे, अर्थातच विश्वजित म्हात्रे. करण धुळे, सॉरी, नितीन धुळे. पंचांकडे अपील आणि इथे मात्र बोट वरती उचललाय. पहिला चेंडू तुझा होता तर दुसरा माझा आहे असं मात्र दाखवतोय नितीन धुळे. बॅक टू द पवेलियन. अर्थातच विश्वजित म्हात्रे याचा पारितोषिक आत्मा संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नवीन फलंदाज नयन भगत, मॅन फ्रॉम वाजे. खऱ्या अर्थानं हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बऱ्याच वेळा याची फलंदाजी आपण पाहिली आहे, ग्रामीण असो नाही तर ओपन असो, चांगला खेळ त्यांच्याकडनं नेहमीच. परंतु सर्व प्रेक्षकांना अपेक्षा होती की विशाल जितेकर कदाचित फलंदाजीकडे येतो का, परंतु नक्कीच मला वाटते आज त्याने मात्र मागे राहायचं पसंत केलंय. परंतु नयन भगत याला संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करतो का नयन हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. येणार अजूनही 4 चेंडू बाकी आहे. आपण पाहिला हा लांबच लांबचा षटकार विश्वजित म्हात्रेच्या बॅटमधनं आला. त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागर शेठ कदम जे मात्र परळीचे आमचे पाहुणे आहेत, परळी लोहार किंग म्हणून ज्याची ओळख आहे, गोल्डन मॅन म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो, ते सागर शेठ कदम यांच्याकडनं 500चं पारितोषिक. पण इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त चेंडू आणि या चेंडूनं एकदा यष्टीरक्षकाचा वेध घेतला. मी सागर शेठ कदम यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर नितीन धुळेचा जर विचार केला, पहिला चेंडू षटकार आल्यानंतर नक्कीच विश्वजित म्हात्रेला बाद केलं. त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय नयन भगत सारख्या फलंदाजाला मात्र नक्कीच उभा केलाय गोलंदाज नितीन याने.
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर यष्टिरक्षक चेंडू खाली फलंदाज नयन भगतच्या बारीत होतं खात्मा दुसरा हादरा या षटकात बसतो आणि खरोखरच जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर 3 चेंडू मात्र डॉट टाकतोय तो मात्र गोलंदाज नितीन धुळे. आदरणीय मणिजी यादव साहेबांचा आपण या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करू. मनीष यादव साहेबांना विनंती असेल आपण आसनस्थ बा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मी संदेची मात्रे आणि आकाश चव्हाण यांना विनंती करेल आपण साहेबांचं स्वागत करून घ्या. ओव्हर टू विनोद सर. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तुषार सर असं वाटलं कुठंतरी की या षटकामध्ये नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 धावा होतील परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं त्या नितीन धुळेने आणि त्यानंतरचे 3 चेंडू नक्कीच डॉट टाकले आणि 2 विकेट सुद्धा मिळवले त्यामध्ये. अर्थातच अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकरते लागते 47. नवीन फलंदाज जातोय मयूर वाघमारे मॅन फ्रॉम दैवत. खरोखरच दैवत एक्सप्रेस त्याला म्हटलं जातं आणि खरोखरच अष्टपैलू खेळाडू आहे चांगला गोलंदाज आहे तितकाच चांगला फलंदाज आहे. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय मैदानावरती मयूर वाघमारे परंतु 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत मुन्ना सर हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. हे 2 चेंडू मात्र कदाचित या मॅच मध्ये संजीवनी बुटीचं काम करू शकतात आणि मयूरला मात्र पुढे पाठवलं गेलं. विशाल जितेकर सारखा फलंदाज अजूनही त्यांच्या खेम्यामध्ये आहे पण यंग टायलंडला दिलेली संधी आहे. मयूर हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण त्याच ताकदीचा तो फलंदाज आहे. यावेळेस त्याला ते सिद्ध करावं लागणार. नक्कीच विशाल जितेकरचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की नवीन नवीन खेळाडूचे शोध नेहमीच असतं आणि त्या शोध नसेल तर त्याला संधी सुद्धा तेवढीच तो देतो आणि नक्कीच त्याचा एक चांगला खेळाडू कसा तो घडेल त्याकडे मास्तर त्याचं नेहमीच लक्ष असतं. तर विशाल जितेकरचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानावरती जिथे नितीन धुळे गोलंदाजी मार्गवरती सन्माननीय ॲडव्होकेट अपील परंतु मयूरजी कांबळे यांना विनंती असेल आमचे ॲडव्होकेट बंधू आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मयूरजी कांबळे साहेबांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. नक्कीच इथे मात्र एक लेग बायच्या स्वरूपात धावाते धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 48 या आकड्यावरती. नितीन धुळे काय गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं ते मात्र त्याने दाखवून दिलं या मैदानावरती. फक्त त्यानंतर 4 चेंडू टाकले आणि त्यामध्ये फक्त एकच धाव दिली आहे मला वाटतं आणि चांगलं प्रदर्शन मात्र त्याच्याकडनं राहिले. आमचे ॲडव्होकेट मित्र मयूरजी कांबळे साहेब यांचं इथं मात्र आगमन होतं त्यांचं इथे स्वागत करण्यात येतं या शृंखलेच्या माध्यमातून आणि नक्कीच शेवटचा पण अंतिम चेंडू असणार आहे या षटकावर की आऊ अर्थातच रमेश पवार कशी फलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. इथे मात्र बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच आमच्याकडे वळतायत जमिनीला आज समांतर करतायत. धावसंख्या इथे मात्र स्क्वेअरच्या स्वरूपात 1 वाढते धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 49 धावा फलकावरती लागतायत. 49 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. संजय सोलंकी सरांना आपण या व्यासपीठावरती बघतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं रती महारथींना या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी निर्माण करून दिली. बरेचसे दिग्गज तारे सितारे अजूनही येणं बाकी आहे. मी तर म्हणेल पुणे असो मुंबई असो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील बऱ्याचशा खेळाडूंना आपण अजूनही येताना पाहणार आहोत. नक्कीच इथे मात्र नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा येतोय 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार. नक्कीच इथे मात्र धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते किती 53 जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान ठेवलंय. ते मात्र कर्जत 11 कर्जत संघादरम्यान जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला खेळ होईल. आमचे सर्व मान्यवर मात्र इथं उपस्थित झाले आणि इथनं मात्र थोडीशी ते आपली रजा घ्यायला बघतात. त्या सर्व मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि तुषार सर जर पाहायला गेलं तर कर्जत संघ तितकाच ताकदवर आहे. हा सामना मात्र चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही. निश्चित सामना नक्की चुरशीचा होईल पण 2 ड्रोन कॅमेरा देखील आता आपण फिरताना पाहणार आहोत या मैदानावरती ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेची सगळी छायाचित्रीकरण केली जातील आणि हा ड्रोन कॅमेरा आता मैदानामध्ये उडवण्याचं काम करतात आमचे आशिषजी जांभूळकर साहेब. त्यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. सन्माननीय आशिषजी जांभूळकर आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जबरदस्त ही मॅच रंगणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. एकीकडे पनवेल तर दुसरीकडे कर्जत.
नक्कीच यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर आहे हे मात्र विसरता कामा नये. नक्कीच तुषार सर आपलं म्हणणं राहते आपण सांगितल्याप्रमाणे की एकापेक्षा एक सरस खेळाडू आज मात्र मैदानावरती दिसणार आहे आणि जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या खेळाडूंना इथे मात्र संधी निर्माण केली आहे. ते आमचे समीरजी मसरूर साहेब यांचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल. परंतु या खेळाडूंना आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संजय सोळंकी आणि त्याचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल. कारण की एकापेक्षा एक तारे सितारे मात्र आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर या दरम्यान आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सरांचं मात्र पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आता मात्र त्यांनी भोजन केलंय म्हणजे जबरदस्त मॅच मध्ये आता जबरदस्त समालोचन आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. पण इथे मात्र आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज. मनोजजी मोरे साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. आणि इथे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये प्रवीण सर जशास तसं कर्जत की पनवेल, पनवेल की कर्जत चर्चित असलेला हा सामना. बघा समोर जो पोल आहे त्या पोलाला जर वरून चेंडू घासून गेला तर 6 आहे आणि मैदानात जर आला तर तुम्ही धावून जितके धावा काढाल किंवा झेल जर घेतला तर आउट आहे. आणि चेंडू जर फुटला 2 तुकडे झाले पोलला लागून 2 तुकडे झाले तर डेड आहे. नॉर्मल फुटला तर कॅच ते कॅच 6 तर 6. तो तुषार 30 गेंदों में 56 रनों की जरूरत है. श्री और स्वीरा एंड श्री 11. मनोज वोइर स्कोरर. खाना आपका भी पूरा हो चुका है, आपको यहाँ पे आना है. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. ये मैच नंबर आज की रात के हिसाब से दूसरा है. तहसील वाइज हाफ हो रहा है. उसके बाद विनर वर्सेस विनर. यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी सुपर प्लेयर एसपी अलीबाग पेजारी के सामने, जिसने हराया है मारिया एंटरप्राइजेस खालापुर को. तुषार कर्जत भी एक तगड़ी टीम है. अमोल एक सीनियर खिलाड़ी है, उनके साथ कुशल गुराव, कड़ाव और मोहा जिवाड़ी. कर्जत के ये 2 रणबांकुरे बीच मैदान पर जा चुके हैं. रन फाइटिंग टोटल बन चुका है क्योंकि पिछला मैच हमने देखा 39 रनों का टारगेट था अलीबाग के सामने. ऐसा लगा 3-4 ओवर में ख़त्म होगा, लेकिन उस टारगेट में भी मज़ा आया था. कुणाल कदम ने मेडन ओवर किया था. शिरवली के सपूत ने ओवर नंबर 3 मेडन डालकर उस मैच में पूरी तरह से वापसी दिलाई थी मारिया एंटरप्राइजेस खालापुर को. लेकिन इस मैच में क्या होगा, किस तरह से कप्तानी होगी, किस तरह से सोचेंगे आकाश विशाल जीतेगर, ये देखना ज़रूरी है. किस तरह से अपने गेंदबाजों को वो टैकल करेंगे, क्योंकि इस ग्राउंड का इतिहास है 60-70 रन आसानी से बनते हुए हमने कई बार देखे हैं चेसिंग के दौरान. हेलो हेलो चिक हेलो हेलो. प्रेक्षकांना विनंती आहे, गर्दी आता खूप वाढली आहे. जो डी इव्हेंट ची जी बाउंड्री आहे त्याच्या पाठीमागे बसून जरा सामना पहा. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. बघा एका प्रेक्षकाला समजलंय आपण पुढे आहोत, तो लगेच मागे गेला. आणि प्रत्येकाला विनंती आहे, टॉवरच्या वायर्स आहेत त्या बघून जपून बसा. तो मैच की तरफ हम चलेंगे. गेंदबाज जादुई स्पिन गेंदबाज मुरबी से बिलोंग करने वाले संकेत पाटिल. कुशल गुराव, अमोल
प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। तो 70-70 के ओनर तारिक भाई सैयद इनका यहाँ पर आगमन हो चुका है। मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आकर इस वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली और समीर जी मुसरकर ऑर्गेनाइज भूतपूर्व नगराध्यक्ष ट्रॉफी में तारिक भाई आपका स्वागत है। कृष्णा टीम मैनेजर हमेशा नजर आते हैं। आदित्य प्रिया लॉजिस्टिक भी खेलने वाली है। पहली गेंद ऑन साइड के ऊपर खेला, गेंद बिल्कुल गैप में, अंपायर का इशारा आना जरूरी। वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। आया है राजा आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं गेलं। 54 धावांचं टार्गेट आहे आणि ते मात्र पूर्ण करण्यासाठी आलेली ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। कुशलच्या बरोबरीने अमोलचा विचार केला तर त्याला देखील व्यावसायिक खेळाडूचा बराचसा अभ्यास आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे संकेत पाटील। या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे वेगवेगळ्या पद्धतीनं 6 चेंडू फेकण्याची। देखिए पहली गेंद पर अगर 4 आए तो समझिए 10 रन की रिक्वायर्ड रन रेट हो चुकी है। लगातार ये दूसरी बाउंड्री आ चुकी है कुशल गुरव द्वारा। करसत क्रिकेट भी आजकल ताकतवर बन चुका है, इसका जीता जागता उदाहरण, क्योंकि सामने आकाश तारेकर थे, सामने सुमित डोंगड़े थे और ऐसे बल्लेबाज होने के बावजूद भी इनको 60 के अंदर रोका इन्होंने 5 ओवर में। विश्वजीत म्हात्रे थे, सुनील चावरी थे। 2 बाउंड्रीज आ चुकी है। विश्वजीत म्हात्रे अब विकेट कीपर थे, वो बॉलर्स को बताने आए थे कि किस लाइन पे आपको गेंदबाजी करनी है, लेकिन 2 बाउंड्रीज की वजह से करजत के उम्मीद का दिया जल चुका है कि 54 का पीछा किया जा सकता है। नक्कीच सर, उम्मीद पे तो दुनिया कायम आहे हे मात्र या 2 चौकारांना सिद्ध केलंय। कुशल आता चांगल्या पद्धतीने आपल्या संघाची कुशल वाटचाल करतोय। इस ओवर की तीसरी गेंद राइट अप इनटू द ब्लॉक हॉल, क्या गेंद डाली, इससे कहते हैं वापसी। चांगल्या बड़ी टूर्नामेंट वो ऑर्गेनाइज करते हैं कई बड़े अलग अलग स्टेट में, कभी महाराष्ट्र, कभी कर्नाटक, कभी गुजरात, कभी वेस्ट बंगाल। ये स्लोअर वन करने की कोशिश की थी लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा, 54 का पीछा करते हुए बगैर नुकसान 9 पे पहुंच चुकी है स्वीरा एंड श्री 11 कर्जत। याच दरम्यान आपण पाहतोय मयूरजी देवडा साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेमध्ये होतंय, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया। तारिक भाई सय्यद आता बहुचर्चित हे नाव आहे आणि इथे आपण पाहतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी आता ते भिवंडीवरनं खास आलेले आहेत। बरेचसे विक्रम त्यांनी केलेत आणि इथे रेकॉर्ड ब्रेक खेळ होतोय हे पाहण्यासाठी ते मैदानामध्ये आवर्जून उपस्थित आहे। कुशलच्या बॅटमधून आलाय आसमानी सुलतानी AK-47 सारखा हा लांबच लांबचा बिग हिट षटकार। क्राउड से मैं अनुरोध करना चाहूंगा, लेकिन 6 के कारण 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है करजत 11 करजत स्वीरा एंड श्री 11 की। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 56 का करना है पीछा। संकेत पाटिल जादुई स्पिन गेंदबाज माने जाते हैं, लेकिन उनके ऊपर आक्रमण किया जा रहा है और इस प्रतियोगिता की छवियां को कैद किया जा रहा है ड्रोन कैमरे के जरिए। हर तरह की सुविधाएं, हर तरह की फैसिलिटीज यहां पर दी जा चुकी है समीर जी मसूरकर द्वारा। और ये बैकवर्ड पॉइंट को चीरने वाली कोशिश की थी कुशल गौरव ने, लेकिन सिंगल मिला। गेंद डॉट खेलने से अच्छा है, सिंगल मिले 16 पे पहुंचता हुआ टोटल 38 की अभी भी ज़रूरत है। मैच देखिए, मैच दोनों तरफ व्यवसायिक खिलाड़ी है, दोनों तरफ हर गांव से, हर शहर से, मतलब कई खिलाड़ी पनवेल कामोटी सिटी से है, कई पनवेल तहसील के गांव में से है, उसी तरह कई खिलाड़ी करजत में करजत सिटी से,
करसत के अलग अलग गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, जो ताकतवर खिलाड़ी है, 11 खिलाड़ी तहसील के, उनको चुनकर लेकर आई है दोनों टीमें उनको चुनकर लेकर आई है, तो यकीनन ये मैच एयर टाइट होगा। या दरम्यान पुन्हा एकदा आपण 70-70 चे प्रोप्रायटर आदरणीय तारिक भाई सय्यद यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं, ज्यांनी ऑल इंडियामध्ये टेनिस क्रिकेट बिग बॅश पद्धतीनं मॅच ऑर्गनाईज करण्याचा अतिशय सुंदर रेकॉर्ड केलाय, पण इथे अमोल चव्हाणनं रेकॉर्ड केलाय लांबच लांबचा मुंबई पुणे हायवेवरती षटकार मारण्याचा A1 क्वालिटीचा क्लास आपण सर पाहिलाय। निश्चित लेकिन तारिक भाई का बड़ा मन देखिए, उस इनविटेशन को स्वीकार कर वो इस श्रृंखला में आ चुकी है। तारिक भाई स्वागत है आपका दिल से। समीर जी मसूरकर जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है, उनकी तरफ से भी आपका स्वागत। वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली, इनके द्वारा भी आपका स्वागत। 70-70 आजकल पूरी दुनिया में एक ब्रांड बन चुका है, दुबई में भी इनके शॉप है और ऑल ओवर इंडिया इन्होंने बिग बैश के माध्यम से टेनिस बॉल क्रिकेट को पहुंचाया है। उस तारिक भाई का हम ज़रूर स्वागत करेंगे। लेकिन पहले ओवर में काफ़ी रन आ चुके हैं, 54 का पीछा करते हुए 22-32 की दूरी तय करनी है 24 गेंदों में। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी कौशल गुरव याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। योगेश जाधव जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत, ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक असेल, 3 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे। तारिक भाई सय्यद यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय, हलकीची स्माइल ज्यांच्या चेहऱ्यावरती, पण कॅप मात्र 70-70 ची घातली आहे आणि ती आठवण करून देते की ते त्या मयूर वाघमारे काफी तेजी से गेंद डाली है। 23 गेंदें, अब 32 रनों की जरूरत है इस डॉट गेंद के कारण। एक अच्छा ओवर जिस तरह कुणाल कदम ने पिछले मैच में किया था, मारिया इंटरप्राइजेस कालापुर को वापस खींचा था। मेडन ओवर, मेडन नहीं लेकिन एक 3-4 रन वाला ओवर भी आता है तो पूरी तरह से वापसी के द्वार खुलेंगे नीरज 11 आदर्श नवीन पनवेल के लिए। किट पार्टनर रह चुके हैं तारिक भाई ISPL में, माझी मुंबई और टाइगर ऑफ कोलकाता। तो क्रिकेट टेनिस जगत में एक अलग मुकाम इन्होंने हासिल किया है, वो आप ने मुकाम हासिल किया। और इतने नामचीन हस्ती अगर हमारी प्रतियोगिता में तशरीफ लेकर आए तो टूर्नामेंट में 4 चांद ज़रूर लग जाता है। बिल्कुल, तारिक भाई की विशेषता ये है, एंट्री भी कम होती है, इनाम बहुत ज़्यादा होते हैं उनके टूर्नामेंट में। लेकिन ये अच्छी गेंद डाली मयूर वाघमारे ने। जानते हैं मयूर वाघमारे, पहले ओवर में 22 जाने के बाद मुझे हर हालत में इस मैच में वापसी दिलानी है, कप्तान का भरोसा जीतना है। और कप्तान का भरोसा जीतने का कारण ये होगा अगर आप इस क्रूशियल मोमेंट पर एक अच्छा ओवर करेंगे तो। क्या गेंदबाजी हो रही है मयूर वाघमारे की, डॉट 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 डॉट। तो खोपोली नगर पालिका भूतपूर्व उपनगर अध्यक्ष रमेश जी यादव साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। वीरेश्वर मित्र मंडल, साथ साथ भूतपूर्व पार्षद मनीष जी यादव, इनका भी हम स्वागत करेंगे। अक्रॉस द लाइन गेंद बिल्कुल गैप में, रफ्तार का इस्तेमाल किया है मयूर वाघमारे की, रफ्तार का इस्तेमाल किया, मैच टाइम किया, गेंद गई मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। एक्शन रिप्ले में देखिए, मैच टाइम किया इस गेंद को, बल्ले पर लेकर आए अमोल चौहान। 37 साल उम्र है इनकी, फिटनेस देख के लगता नहीं है लेकिन कृष्णा। जबरदस्त फलंदाजी करतोय
अमोल चव्हाण. पण टीट फॉर टॅट, दांडी 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 गोल. आणि इथे मात्र मयूर वाघबारेनं घेतली एक ब्युटिफुल विकेट. ठोक डीजे. जबरदस्त चेंडू मात्र मयूर वाघबारेनं हाताळला आणि यावेळेस एका मोठ्या फलंदाजाचा शिकार त्यानं केलाय. बाद होणारा फलंदाज पाहायला मिळाला अमोल चव्हाण, ज्यांना एक षटकार एक चौकार मारण्याचा विक्रम केला. नेक्स्ट बॅटर मॅन फ्रॉम मालेगांव अमोल भोयर, जिन्होंने चैंपियन लीग में बाइक हासिल की थी. गौरव घोसालकर की कप्तानी में जो रोशन 11 बंजारपाड़ा ने चैंपियन लीग जीती थी, उसमें मैदान के चारों तरफ डीपी रोड पर इनके स्ट्रोक्स हमने देखे थे. टेक्निक काफ़ी इनकी अच्छी है. अब देखना ये होगा दूसरा ओवर लेकर कौन से गेंदबाज आएंगे. प्रसन्न पाटिल को बुलाया जा चुका है. धुंधरे गांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी 2-3 सालों में सुर्खियों में आ चुका है. अपनी मेहनत से व्यावसायिक स्तर पर काफ़ी अच्छी गेंदबाजी उनकी हर बार देखी है मैंने, लेकिन आधी जंग जीती जा चुकी है करसत द्वारा. 27 रन 2 ओवर में आ चुके हैं. अब 3 ओवर में 9 की औसत से 27 उन्हें बनाने हैं. सामने है कुशल गुराव, जिन्होंने पहला ओवर काफी अच्छा खेला था संकेत पाटिल का. प्रसन्न पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट. कुशल गुराव अंधाधुन फायरिंग करने की कोशिश कर रहे थे. 18 गेंदे 27 रनों की जरूरत थी. अब 17 गेंदे 27 रनों की जरूरत. प्रसन्न पाटिल, शॉर्ट पिच गेंद थी और जैसे गेंद ने शॉर्ट फाइन लेग को चीरा, गेंद गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन डीजे. आइए बाहर. कैंपोलिन क्लब का जो स्टाफ है वो सभी स्टाफ को मैं निमंत्रित करता हूं डीजे के पास. तो ऑर्गेनाइजर में से एक संदेश मात्र है, इनके द्वारा हमें सूचना मिल चुकी है. जिन लोगों को हम आमंत्रित करें वही स्टेज पर आ जाए. फिर से एक बार फाइन लेग बाउंड्री की तरफ एक रन. मनोज भोयर ग्राउंड का चक्कर लगा रहे हैं, लेकिन आपका काम ग्राउंड के ऊपर चक्कर लगाने का नहीं है, स्कोरिंग. हाँ, लेकिन डी इवेंट पर जो लोग बैठे हैं उनको हटाने का वो काम कर रहे हैं. अच्छा काम कर रहे हैं वो, लेकिन स्कोरिंग पर ज़्यादा ध्यान दे वो, क्योंकि आपको पता है कैलकुलेशन किस तरह से होता है. तो टोटल आ चुका है 54 का पीछा करते हुए 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. अमोल भोयर जबरदस्त खिलाड़ी है ये मालेगांव का. अब देखना ये होगा, जो चैंपियन लीग में उन्होंने बाइक हासिल की थी, मैदान के चारों तरफ खेले थे, अगर ये खेल लेते वैसा खेल तो ये 54 आसान नहीं है. सवेरा आसान जरूर नजर आएंगे सवेरा एंड श्री 11 करसत के लिए.
स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, क्या गेंद में तेजी थी, टिप्पा खाने के बाद सीधा गई गोली के रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों में। ये देखिए, ये क्लास 1 गेंदबाज है और उनके सामने आपको क्लास 1 बल्लेबाजी करनी होगी। रनों को अगर बटोरना है, रनों को अगर चेस करना है, 2 अतिरिक्त खिलाड़ी मैदान के अंदर आ चुके हैं। अतिरिक्त खिलाड़ी मैदान के अंदर आ चुके हैं, उन्हें जरा हटाने की कोशिश कीजिए। और क्राउड से मेरा अनुरोध है, जब ये सीमा रेखा के नजदीक जाएंगे उन्हें जाने का रास्ता दें। तो कुछ ही पलों में जिस घड़ी का हम इंतजार हमेशा करते हैं, इस श्रृंखला के माध्यम से समीर जी मसूरकर का जन्मदिन। क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है। एक गेंद इस ओवर की अभी भी शेष। तो संजय सोलंकी इनके शुभातो, तारिक भाई सैयद इनका सम्मान इस प्रतियोगिता में किया जाएगा। लेकिन अमोल भोईर, प्रसन्न पाटिल के रफ्तार के सामने यहां पर थर्ड अंपायर की मांग की जा रही है। किस वजह से? फ्रंट फुट नो बॉल गया। चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे और आपको दिखाएगी 24 लाइव इवेंट की टेक्नोलॉजी। दूध का दूध, पानी का पानी। लेकिन तब तक हम स्वागत करेंगे जिन्होंने टेनिस क्रिकेट को कई शहरों में पहुंचाया, कई राज्यों में पहुंचाया, गांव गली शहर मोहल्ला जिन्होंने क्रिकेट टेनिस को पहुंचाया, वो तारिक भाई सैयद इनका सम्मान। दिमाग के जादूगर, मास्टरमाइंड संजय सोलंकी इनके शुभ हाथों किया जा रहा है। देखिए अमोल और विशाल दोनों की दिल की धड़कनें तेज है, सोच रहे हैं फ्रंकफुट है कि नहीं। देखिए तैयारी की जा रही है समीर जी मसूरकर इनके जन्मदिन की। एक बड़ा इवेंट होता है श्रृंखला के माध्यम से लोगों के बीच। समीर जी मसूरकर हर साल अपना जन्मदिन मनाते हैं। ये उंगली उठ चुकी है अंपायर के। इट्स फेयर, ये फेयर डिलीवरी है। अभी मैच रोकने का क्या संदेश? हाँ 5 मिनट मैच रोक दीजिए प्लीज। हेलो 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 हेलो। तो चलिए दुगाड़ी सर कहते हैं ना दिमाग से, ना ग्रीटिंग से, ना चैटिंग से मुबारकबाद देना चाहेंगे सीधा समीर साहब को दिल से। और बड़ा खूबसूरत माहौल बनाए देखिए। बस कहते हैं ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। जिस परिवार, जिस फैमिली से देखिए उभर कर आए, निश्चित रूप से माजी नगर अध्यक्ष ट्रॉफी देखिए इस नाम से, उनके पिताजी के नाम से। और माजी नगर सेवक देखिए आज उनका जन्मदिन है। और ये तो शुरुआत है भाई, अभी तो पार्टी शुरू हुई है।
विनोद सर, आपका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा हमारे सर संजय सोलंकी दादा इक्कू, खास करके इस टूर्नामेंट में काबिल समझने के लिए। दुगाड़ी सर के साथ 2016 का लम्हा मैं भूला नहीं, ना भूल ही पाऊँगा, जब पहली मर्तबा किंजल ट्रॉफी में जुड़े थे। लेकिन उसके बाद क्राउड देखिए यहाँ से। देखिए मुन्ना फैंस क्लब इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है समीर जी मसूरकर को। मुन्ना फैंस क्लब यानी कि तुषार धुमाल के जो छोटे छोटे फैंस हैं उनके द्वारा शुभकामनाएं समीर जी मसूरकर को उनके जन्मदिन के अवसर पर। डीजे मास्टर बर्थडे का सॉन्ग सेट करके रखो। दुगाड़ी सर देखिए, खूबसूरत माहौल देखिए, क्राउड एकदम से खचाखच है मैदान के चारों तरफ है। बहुत सारे देखिए यहाँ से हस्ती, जिसमें हम देख सकते हैं विशाल दादा नेगुटकर साहब देखिए, करजत एक अच्छे आयोजक इस वक्त मैच का, वो भी लुत्फ उठा रहे हैं, आनंद उठा रहे हैं। काफी इलाका से देखिए यहाँ से क्राउड आए हुए हैं। चलिए हमारे देखिए अखिल भुबरे साहब, सहबाज भुबरे साहब, गोरेगांव एक अच्छे अर्धोनचर निश्चित रूप से मुबारकबाद भेजे हैं समीर दादा के लिए। निश्चित रूप से बहुत सारे देखिए दुगली सर बात करेंगे बर्थडे सेलिब्रेशन के बाद। जब वापस लौटेंगे तब 12 गेंद पर 22 रनों का जरूरत रहेगा यहाँ से। चलिए बहुत बड़ी तैयारी देखिए, खास करके दुगाड़ी सर, आपको लगता नहीं है आजकल शादी हल्दी में जितनी खर्चे बर्थडे में भी, और ये जो शुरू हो चुकी है पार्टी, ये निश्चित रूप से कल शाम रात तक है। डीजे पर
तो समीर जी मसूरकर, इनको जन्मदिन की ढेर सारी बधाई हमारे कॉम्बॉक्स की तरफ से। 24 लाइव इवेंट हमारे डीजे मणि, साथ साथ जिन्होंने यहाँ पर फ्लड लाइट्स मुहैया की है उनकी तरफ से भी, यानी कि पूरा जो हमारा टीम वर्क है, पूरी टीम वर्क से समीर जी मसूरकर, इनको जन्मदिन की ढेर सारी बधाई। उनके जन्मदिन के साथ साथ खानापुर के एक बेहतरीन खिलाड़ी तुषार म्हात्रे उर्फ गुड्डा, इनका जन्मदिन है, उन्हें भी जन्मदिन की ढेर सारी बधाई। तो चलिए मैं क्राउड से अनुरोध करना चाहूँगा, मैदान से हटे, अब मैच शुरू होना ज़रूरी है। रन बन चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद 32, 12 गेंदे 22 रनों की ज़रूरत है। पटाखों की आतिशबाजी हो रही है बाबूशाह। क्राउड से मैं गुजारिश करना चाहूँगा, मैच शुरू होना ज़रूरी है। देखिए आज कई खिलाड़ियों के साथ सेल्फीज निकाले जाएंगे, जिस टेनिस खिलाड़ी का जो कोई फ़ैन होगा उनके द्वारा सेल्फीज अपने चहीते खिलाड़ी के साथ निकालने का मौका है ये प्रतियोगिता। मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे, सामना सुरू व्हायला हवा। स्विरा आणि श्री 11 कर्जत संघाला गरज आहे ती 12 चेंडू आणि 22 धावांची। तो चलिए क्राउड शायद दर्शकों से गुजारिश करना चाहेंगे, क्राउड थोड़ा सा खाली खींचिए, क्योंकि अभी भी देखिए मैच बचा हुआ है, क्योंकि 12 गेंद और 22 की जरूरत है। मैच रोमांचक स्थिति में है, कहते हैं ना रास्ता भी जिद्दी है और मंजिल भी जिद्दी है। विनोद सर देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं, एक करजत से दूसरा पनवेल से। अनुभव भाई, करजत प्रीमियर लीग, नेरल प्रीमियर लीग, दूसरी तरफ देखिए पनवेल प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, ये सब लीग खेलकर, ग्रामीण खेलकर, ओपन खेलकर। तर अंकित शेठ साखरे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करूया। समीरजी मसूरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची उपस्थिती या व्यासपीठावर लाभली आहे। चलिए बहुत बढ़िया, देखिए 24 लाइव में जितने भी दर्शक क्राउड जुड़े हैं बहुत बहुत उनका भी स्वागत है। इसके बाद देखिए यहाँ पर विनर के बीच में देखिए तालुका हब का मैच खेला जाएगा, और उसके बाद देखिए जो 4 टीम ओपन की ऑल इंडिया ओपन दिखेंगे आपको। 12 गेंद, हेलो और डीजे यहाँ पर सेल आपका कंप्लीट हुआ, सेल लेकर आइए। डीजे ऑपरेटर में से कोई एक यहाँ पे आइए। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। फोटो सेशन किया जा रहा है समीर जी मसूरकर, इनके साथ 12 गेंदे 22 रनों की जरूरत। नॉन स्ट्राइकर एंड पर आदम मुजावर, स्ट्राइकर एंड पर सेनापति लड़ रहे हैं कुशल गुराव। तो जिन्होंने इस मैच में वापसी दिलाने वाला ओवर किया, ओवर नंबर दूसरा, वो ओवर नंबर 4 करने के लिए आ चुके हैं मयूर वाघमारे। बारह गेंदे 22 रनों की जरूरत। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, यहाँ पर डॉट गेंद आई। 11 गेंदे अब 22 रनों की जरूरत। 200 के स्ट्राइक रेट से खेलना होगा। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दुगाड़ी सर, क्या नींद भी चुराएगा, चैन भी चुराएगा, क्या ये मैच और कुछ सपना दिखाएगा? बहुत रोमांचक स्थिति में देखिए 11 गेंद 22 की जरूरत है। मयूर वाघमारे, ऐसा कोई शहर नहीं जहां मयूर का कहर नहीं। कहर तो जरूर है, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, जिस तरह से डॉट 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 गेंदे वो डाल रहे हैं, उस वजह से पूरी तरह से वापसी कर चुकी है नीरज 11 आदर्श नवीन पनवेल। कुशल गुरु देखिए बात करेंगे, क्षमता है इनके पास, काबिलियत है, अच्छे कप्तान भी हैं, लेकिन से मयूर वाघमारे के लाइन तक वहां तक पहुंचना बहुत जरूरी है। ये देखिए थोड़ा गोल्डन्स के आगे रखे थे और बल्ला मुड़ गया था वो संकेत पाटिल।
ये भाई छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा और उससे बड़ी गलती हो गई। बड़ी रन आउट देखिए ये ऐसे देखिए, निराश से ये कुशल ग्रोथ से आदम मुजावर। आदम मुजावर का रन आउट होना ये करसत के लिए बड़ा झटका है। एक ओवर में भी 22 बनाने की क्षमता इस खिलाड़ी में थी। नहीं, आदम मुजावर देखे कुशल की तरफ देखे भाई, यही बताए कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। बिल्कुल बाबू शाह, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किश्ती थी वहां डूबी जहां पानी कम था। नहीं, दुगाड़े ऐसी सर- अवस्था हुई है नहीं दुगाड़े सर, ये आदम भी मुजावर की। सही बताए, हमें अपनों ने लूटा गहरों में कहाँ दम था, लेकिन मेरा बल्ला जहाँ पहुंचा वहां से चुना का लाइन थोड़ा दूर था। चुनाव लाइन थोड़ा पीछे आगे था क्या? बहुत बढ़िया देखिए बाबू शाह भी अब महाराष्ट्र में आके चुनाव लगाने में माहिर हो चुके हैं। नाही दुगाडे सर, महाराष्ट्राला एवढे प्रेमाला दिला, झिरोला एकदम से हीरो। हाँ, लेकिन इतने सालों से आप महाराष्ट्र में रह रहे हैं, थोड़ी बहुत तो मराठी आपको आती ही होगी। नहीं, पूरी आती है मराठी एक्चुअली, क्योंकि कमेंट्री थोड़ा इतना इजी नहीं रहता है, लाइव चल रहा है। नहीं तो निश्चित रूप से हम बातचीत कंपनी में दोस्त के साथ अक्सर करते रहते हैं। तो चलिए समीकरण की बात कर लेंगे थोड़ा, कठिन अब थोड़ा सा। लगातार 3 डॉट गेंदें डाली है, एक रन आया। आ चुका है क्योंकि यहाँ पे रन आउट का विकेट है। 9 गेंदें 21 रनों की जरूरत। ये रन करसत को अगर बनाने हैं तो किसी एक बल्लेबाज को रुकना होगा। एक छक्का तो उनके लिए जरूरी है, एक बाउंड्री कम से कम आना जरूरी है ताकि आखिरी ओवर में नए बल्लेबाज कड़ाव के कल पे सड़ूंगे। बहुत शिव बढ़िया शक्ति देखिए। कड़ाव के ये खिलाड़ी, देखिए बाबू शाह, अगर ये रन नहीं बनाएगी करसत तो अगले साल की तारीख का उन्हें इंतजार करना पड़ेगा और बोलना पड़ेगा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। अगली तारीख नहीं ढूंढनी तो यहाँ पे खेलना होगा। नहीं, तारीख फिर 2025 में दौड़ना होगा। तो चलिए अभी भी देखिए 9 गेंद और जीत की बात कर लेंगे ना, 21 की जरूरत है। समीर जी मुसुरकर के ढेर अरे- सारे चाहने वाले, ये खिलाड़ी के पास दुगाड़ी सर क्षमता है, बड़ा क्या एक गेंदबाजी हो रही है बाबू शाह। क्षमता खिलाड़ी में जरूर है, लेकिन मयूर वाघमारे की क्षमता देखी है। शायद बाबा रणछोड़दास का मंत्र वो आज पढ़कर आ चुके हैं, बेटा काबिल बन, सक्सेस तेरे पीछे जरूर भागता हुआ नजर आएगा। दुगाड़ी सर मई और वाघमरी की गेंद देखिए भाई, जिसे कहते ना तेरी बिंदिया चुरा कर ले गई मेरी निंदिया, एक एक बिंदी गेंद उड़ा रही है नींद भाई। और ये बिंदी गेंद जो है ना, करसत जो लाइव दर्शक देख रहे हैं उनकी नींदों को उड़ा रहे हैं। क्या वाइड यॉर्कर डाला, जबरदस्त आउटसाइड ऑफ स्टंप, बिल्कुल लाइन के करीब। दूर से खेल रहे हैं भाई, कहते ना डर तुझे कैदी बना कर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर तो आंद्रे रसल बनेगा। एक मसल इनिंग की जरूरत है। मसल इनिंग की जरूरत है। एक मसल इनिंग के मसल है इनके पास, बस रेडर उनके पाले पर आना चाहिए, तलाश कर रहे हैं। नहीं, मयूर लेकिन वाघमारे एक्यूरेसी देखिए मयूर वाघमारे की एक्यूरेसी, जिस तरह अंकित साकरे साहब ने समय की एक्यूरेसी को पहचाना, ठीक 12 बजे वो आए इस टूर्नामेंट में। पिछली 2 रातें वो नजर नहीं आए, चलिए सब लेकिन खिलाड़ी एक्यूरेसी उन्होंने हासिल की, समय पर आए। समीर जी मसूरकर को उन्होंने शुभकामनाएं दी। बहुत बढ़िया ओवर देखिए यहाँ से कंप्लीट होता हुआ। लेकिन अब समीकरण देखिए 21 की 6 गेंद 21, जहाँ पर देखिए 12 गेंद 22 की जरूरत थी, तभी तो एक रन देने के साथ साथ पूरी खिलाड़ियों ने जाके उनसे गले लगे। दुगाड़ी मयूर सर वाघमारे ने जो 2 ओवर किए ना बाबू शाह, 24 गेंदों में 32 रन चाहिए थे, मैच 8 का फासला था। एक छक्का भी करसत के लिए उस मैच में करीब लेकर आ सकता था, लेकिन मयूर वाघमारे ने अपने 2 ओवर अच्छे करने की वजह से मजबूर किया। एक छक्के वाला मैच, अब करसत को कम से कम 3 छक्के मारने होंगे। लेकिन अभी भी देखिए दुगाड़ी सर मैच बचा है भाई। कहते हैं ना समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। भलाई आपने 2-3 ओवर अच्छे निकाल लिए हैं, लेकिन ये भाई T20 का जमाना है, एक आध ओवर में भी 21, 22, 25 बनता रहता है। और गेंदबाज देखिए भाई, ये मुन्ना है भाई, MRDC तलोजा घोट के लिए ग्रामीण में विकेट टेकर गेंदबाज हैं। अक्सर मैं कहता हूँ तुन्ना तुन्ना, अब क्या होगा मुन्ना। अब क्या होगा मुन्ना, क्या तलवार चलेगी बल्लेबाज की या फिर अस्त्र और शस्त्र चलेंगे गेंदबाज के? नहीं, बल्लेबाज मैं कहूँगा कुशल गुरु को अब सर में कफन बांध लीजिए भाई। अब टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान आपको एक करना होगा। नहीं बिल्कुल, क्योंकि अगर आपको 21 रन हासिल करने, करो या मरो वाली स्थिति है, या तो मारो या फिर मरो, कुछ तो कर दिखाना होगा। शुरू से आए हैं, शुरुआत इन्होंने अच्छी दिलाई थी संकेत पाटिल के ओवर के खिलाफ।
थोड़ा सा सर में कपन भाई, कुशल करो। देखते हैं यहाँ पर तलाश से बड़ी हिट की। अरे चलिए, दूर से खेला गया, गैप है और फील्डिंग देखिए, एफर्ट देखिए, लाजवाब है। दुगाड़ी सर क्या एफर्ट देखिए फील्डिंग, इसे कहते हैं मालिक का गाडी ड्रायव्हर का पसीना। प्रेक्षकांना विनंती आहे की मॅच सुरू आहे, जरा खेळाडूंना फिल्डिंग करण्यासाठी त्रास होईल, तुम्ही बाउंड्रीच्या बाहेरून जरा ट्रॅव्हल करा प्लीज। हाँ चलिए, दर्शक थोड़ा सा बाउंड्री लाइन के, थोड़ा बाउंड्री लाइन के करीब भी देखिए क्राउड है। दुगाड़ी सर दर्शकों को जाने के लिए भी मेरे हिसाब से क्राउड इतना भरा हुआ है। 5 गेंदे 19 की जरूरत थी और योगेश पाटिल की वाइट बॉल। 5 गेंदे अब 18 रनों की जरूरत। थोड़ी सी नाखुश मुन्ना यहाँ से, चिंगो चिंगो, क्या कहानी में ट्विस्ट। एक्स्ट्रा रनों से टोटल आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं भाई। अभी भी देखिए 5 गेंद रह गया है और जिसमें 18 की जरूरत है। लेकिन कुशल गुरु को ये ढूंढना होगा, आपको 5 गेंद नहीं खेलना है जिसमें उसमें 3 बड़ा हिट खेलना है आपको। ये आपके दिमाग में सोचनी चाहिए। अगर वो आप कर सकते हो तो फिर जीत का रास्ता कोई आपका रोक नहीं सकता है। कुशल गुरु इस पंत भाटनकर क्रीडा नगरी पर, और अगर वीरेश्वर वरची खोपोली ऑर्गेनाइज ये जो समीर जी मसूरकर की टूर्नामेंट होती है ना बाबूशाह, खोपोली विभाग का टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप माना जाता है, इसे विश्व कप। नहीं, माहौल भी देखिए ऐसा बना हुआ है भाई, क्राउड देखिए एकदम से खचाखच है। और मुन्ना तैयार फिर एक बार, कुशल गुरु देखिए हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश, गैप है, चौका आता हुआ। कुशल गुरु अपने बल्लेबाजी से बता रहे हैं भाई, कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की। और हिम्मत ना हारी गुरु मैदान में अभी तक, आदत है भाई लड़ने की। चौका आने से मैच थोड़ा करीब आता हुआ। अब 14 की जरूरत है। बाबूशाह का कुशल गुरु शुरू से आए हैं, अंत तक उन्हें खेल रहे हैं, सेट हो चुके हैं। 4 गेंदों में 14 की अब जरूरत है। कुशल गुरु क्षमता उनमें, गेंद उन्हें फुटबॉल की तरफ नजर आ रही है। हिम्मत नहीं हारनी होगी, खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी आकर तुझसे पूछे है बंदे तेरी रजा क्या है। ये करना जरूरी है। मुझे 2 छक्का चाहिए, मेरी रजा है, और 2 रन निकालना है। लेकिन मुन्ना नहीं चाहेंगे भाई, वो चाहेंगे 2 डॉट गेंद में निकल जाए। एक चौके आने से मैच करीब आया है। दुगाड़ी सर कहते ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो एक आध चौके से मैच करीब आता हुआ। इस लाइन को कल बखूबी पढ़ा आपके, इस लाइन को संतोष सूर्यवंशी ने, आपने जो अभी अरे यही चलिए बात कर रहे थे। दुगाड़े सर गलती हो गई, बड़ा विकेट, इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। कुशल गुरु के आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। और मयूर वाघमारे भी जाकर देखे मिलते हुए, गुफ्तगू करते हुए। लेकिन अभी भी मैच बचा है। 3 गेंद देखिए, 14 की जरूरत है दुगाड़ी सर। एक आग बल्लेबाज को यहां से मोहरा बनना होगा। कहते हैं ना, किताबों में धूल लग जाने से कहानियां बदलती नहीं है। अगर एक आग छक्के आ गई ना, ये कहानियां चलती रहेगी भाई। और बैटर कौन आए, न्यू बैटर्स? मोहन पारदी। इन्हें कुछ करना होगा भाई, कर दिखाना होगा, हिम्मत छोड़ना होगा भाई। डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। एक छक्का आना बहुत जरूरी है। गरीबों के मसीहा महेंद्र शिटखोत कुछ ही पलों में यहाँ पर तशरीफ लेकर आएंगे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या लाइन है योगेश की। राइट अप राउंड द विकेट, कौन बना रहे हैं? मोहन पारदी। हालांकि थर्ड अंपायर की मांग की जा रही है, तीसरे अंपायर की मांग, स्ट्राइकर एंड पे रन आउट है कि नहीं, दूसरा रन पूरा हुआ है कि नहीं। दुगाड़े सर सिंगल डबल से काम नहीं चलेगा। कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो, आपको मंजिल नहीं मिलेगा। मंजिल तक पहुंचने के लिए रोने से नहीं भाई, थोड़ा हौसला। आउट है ये। तो चलिए, मैं महेंद्र शेठ खोत साहब, गरीबों का मसीहा, इनको इस मंच पे बुलाना चाहूँगा। समीर जी मसूरकर साहब का जन्मदिन शुरू हो चुका है,
लोगों के बीच जन्मदिन मनाते हैं हमेशा हर साल की तरह। 14वां संस्करण है उनकी इस प्रतियोगिता का। पिछले 14 सालों से मैं देख रहा हूँ, ना कभी क्राउड का प्यार कम हुआ, ना कभी लोगों का प्यार उनके ऊपर कम हुआ, ना समीर जी मसूरकर। कंपलसरी चेसिंग है ये। दुगाड़े सर यही बात की भाई, कंपलसरी चेसिंग है जहाँ पर 2 गेंद 13 की जरूरत है। यही तो हमने बात छेड़ी थी कि कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, आपको मंजिल नहीं मिलेगा। रमेश पवार देखिए विकेट कीपिंग है, क्या बढ़िया गेंद हाथ से छूटा, उसके बाद पूरे विकेट को उछाला रमेश पवार, यानी आउट। टॉस अलीबाग के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि यहाँ संपर्क करें। यहाँ से जीतने वाली टीम का मुकाबला आपके साथ है। हाँ, वो जो दूसरे दौर का मुकाबला है बाबूशाह, वो 4 ओवर का है। हाँ, इसके बाद देखिए 4 ओवर का मैच रहेगा। महेंद्र शेटखोत गरिबांचा मसिया ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं या वीरेश्वर मित्र मंडळ वरची खोबोली यामध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत। बहुत बढ़िया। देखिए दुगाड़े सर, हमने यही बात की। ओ ये चलिए, चलिए भाई, ये डॉट गेंद कम खेलनी होगी। अभी मैच में थोड़ा सा मुझे लगता है औपचारिकता बचा हुआ है भाई। हमारे देखिए मेहमानों ने फरमाइश किए हैं बाबू शागी को। ये चलिए, यहाँ से विकेट गिरता हुआ यहाँ पर है। मुन्ना ने यहाँ पर दिखा दिया भाई कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। ये था हमारी सीधा चढ़ में। देखिए मुझे लगता है ये हमारे तीसरे मलिंगा विश्वजीत मात्रे, ओमकार पाटिल। देखिए हमेशा देखिए रेगुलर आदेश पनवेल के लिए खेलते हैं। दुगाड़े सर देखिए, संदेश एवले इनके शुभातो सम्मानित किया जाएगा। अंकित